सहकारी शिक्षण पतपेढीमधल्या नियमबाह्य नोकर भरती विरोधात विविध संघटनांनी आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनात विविध शिक्षक संघटना सहभागी झाल्या होत्या। नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी पतपेढी असलेल्या पतसंस्थेत 2 वर्षांपासून अनागोंदी सुरू असल्याचा आरोप शिक्षकांनी केलाय। या प्रकरणी जिल्हा उपनिबंधकाने तात्काळ लक्ष देऊन गैरप्रकार थांबावा अशी मागणी आंदोलक शिक्षकांनी केली आहे। ती मागणी एवढीच आहे, या ठिकाणी जी भरती झालेली आहे ते नियमबाह्य भरती आहे आणि नियमाला धरून केलेली नाही। विशेष म्हणजे पतसंस्थेमध्ये भरतीची गरज नव्हती, पण यांनी भरती केलेली आहे। कारण पतसंस्था ही पूर्णपणे संगणकीकृत आहे। संगणकीकृत असल्यामुळे नोकर भरतीची गरज नव्हती, पण पैशाच्या लालसीपोटी अनुदान लाटण्यासाठी, पैसा लुटण्यासाठी यांनी पैसे घेऊन नोकर भरती केलेली आहे। आणि ही जी झळ आहे ते सभासदांना बसणार आहे। पगारीचा बोजा हा कर्मचारी पगारीचा बोजा हा उत्पन्नावर पडणार आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये बोनस असो काही असो ते कमी प्रमाणात मिळणार आहे आणि पतसंस्था ही डबघाईस येण्यात येईल। म्हणून आमचा या भरतीला नोकर भरतीला विरोध आहे। सहकारी पतपेढी ही मराठवाड्यातील सर्वात मोठी शिक्षकांची पतसंस्था आहे आणि या पतसंस्थेमध्ये सत्ताधारी संचालक मंडळाने केवळ बहुमताच्या जोरावर गरज नसताना चुकीच्या पद्धतीनं पद्धतीनं या पतसंस्थेमध्ये 1,16,00,000 रुपये घेऊन नोकर भरती केलेली आहे आणि त्या 1,16,00,000 रुपयाचे पुरावे त्यांच्या सत्ताधारी संचालकाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून आम्ही प्रिंट काढून संबंधित DDR यांच्याकडे दाखल केलेले होते। परंतु सत्ता आणि पैसा या दोन्हीच्या जोरावर संबंधित DDRनी या नोकर भरतीला दिनांक 23 जून रोजी परवानगी दिलेली आहे आणि केवळ भारतातील ही एकमेव घटना असेल। भारतीय संविधानानुसार घटनेनुसार 7 दिवसाच्या आत केलेली नोकर भरती गैर आणि बेकायदेशीर आहे आणि या नोकर भरतीतून जे 3 कर्मचारी नेमलेले आहेत त्यांच्या पगारापोटी करोडो अब्जो रुपयाचं भविष्यातील 30-35 वर्ष जे भुर्दंड पडणार आहे तो सभासदांच्या माथी पडणार आहे। 3 कर्मचाऱ्यांची भरती या पतसंस्थेत सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे। ही भरती कुठल्याच पद्धतीनं लेखी परीक्षा न घेता, जाहिरात न देता, कुठल्याही पद्धतीनं तोंडी मुलाखत न घेता केवळ बाक्षादारांनी भरती केलेली आहे। पतसंस्था CCTV संगणकीकृत आहे। पतसंस्थेच्या कार्यालयात किंवा नांदेड शहरातल्या, नांदेड जिल्ह्यातल्या कुठल्याच कार्यालयात या पतसंस्थेच्या नोकर भरती संदर्भात परीक्षा घेण्यात आलेली नाही। या पतसंस्थेत आर्थिक व्यवहार झालेला आहे। त्या अतिशय जबाबदारीने सभासद मी म्हणून सांगू इच्छितो। या पतसंस्थेचे माजी संचालक प्रल्हाद राठोड हे नोकर भरतीच्या बैठकीच्या दरम्यान उपस्थित होते आणि एका खासगी हॉटेलमध्ये या ठिकाणी तुमची मागणी काय झालं पाहिजे? तर ही नोकर भरती रद्द झाली पाहिजे आणि सभासदांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी।